सगळ्यात महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्री फडणवीस मुंडेंच्या राजीनाम्याकरता आग्रही होते, मात्र अजित पवार आग्रही नव्हते असं आता सूत्रांकडून कळतंय। या घडीची महत्त्वाची बातमी आता समोर येते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याकरता आग्रही होते, मात्र अजित पवार आग्रही नसल्याचं सूत्रांकडून कळतंय, जो खरं तर वारंवार उल्लेख केला जातोय। मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा का मागितला नाही, का मुख्यमंत्री एका ओळीत सांगू शकले नाहीत, हा मंत्री माझ्यासोबत नको, यावर मात्र आता बातमी समोर येते। मुख्यमंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याकरता आग्रही होते असं कळतंय, पण अजित पवार मात्र या सगळ्या संदर्भात आग्रही नसल्याचं आता बातमी समोर येते। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। खरं तर ज्यावेळी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्या संदर्भात चर्चा सुरू झालेली होती, त्यावेळी मात्र वारंवार बैठका सुद्धा होत होत्या। मग ती बैठक अजित पवार आणि फडणवीस यांच्यामध्ये सुद्धा झालेली होती, प्रफुल्ल पटेल यांच्यात देखील चर्चा झालेली होती। पण आता मात्र अशी बातमी समोर येते, दादा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याकरता आग्रही नव्हते। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, का अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? मुख्यमंत्री मुंडेंच्या राजीनामा संदर्भात आग्रही होते, पण दादा मात्र अनुकूल नव्हते असं आता कळतंय। नक्कीच आपण जर बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा अशा प्रकारची मागणी जोर धरू लागली होती। मात्र धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी कुठेतरी दादा हे अनुकूल नव्हते, त्यांनी राजीनामा द्यावा अशी मनस्थिती ही खरं तर दादांची नव्हती, त्यांची तशी मागणी नव्हती। मात्र एकूणच मुख्यमंत्री हे सुरुवातीपासूनच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा आणि तो अजितदादांनी घ्यावा यासाठी सुद्धा आग्रही होते। मात्र पक्षातूनच धनंजय मुंडे यांना कुठेतरी सूट देण्यात होती का अशा प्रकारचं आता एकंदरीत वाटत आहे। कारण एकीकडे मुख्यमंत्री राजीनामा घ्यायला सांगतात, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे वरिष्ठ नेते जे अजित पवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, ते धनंजय मुंडे यांनी राजीनामा देऊ नये अशी त्यांची भूमिका होती। मात्र अखेर वाढता राजकीय रोष असेल, वाढती जनतेमधला रोष असेल पाहता आणि काल झालेले फुटेज आणि सीसीटीव्ही फुटेज नंतर एकूणच अनेक प्रकरणांमध्ये संतोष देशमुख प्रकरणामध्ये अनेक जे पुरावे समोर आले आणि यानंतरची कालची चार्जशीट मधले जे फोटो असतील, या सर्वांनंतर आता कुठेतरी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि तशा प्रकारची मागणी ही खरं तर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या सभागृहाचं कामकाज किती वाजता सुरू होणार आहे आज? नक्कीच आज सकाळी 11 वाजता विधानसभेचं कामकाज सुरू होणार आहे। त्यापूर्वी आपण जर बघितलं तर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जो आंदोलन आहे, निदर्शनं आहेत ती करण्यात येणार आहेत। मात्र या 12 वाजता जे सभागृहाचं कामकाज जे पहिल्या टप्प्यात येईल, त्यामध्ये खरं तर पहिल्या 1 तासामध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात घोषणा होतीये का, किंवा एकूणच सभागृहाचं कामकाज 11 वाजता सुरू होणार आहे त्यापूर्वी राज्य सरकारकडून काही सांगण्यात येत आहे का, याची वाट सुद्धा विरोधक कुठेतरी पाहतायत। मात्र दुसरीकडे विरोधकांची रणनीती ही सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी अखेर ठरलेली आहे आणि एकूणच 10 वाजता या विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन पाहायला मिळेल आणि यानंतर खरं तर विधानसभेमध्ये जे सभागृहामध्ये मोठा गदारोळ धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून होण्याची शक्यता आहे। त्याप्रमाणे जे सर्व फुटेज असतील, जे झेरॉक्स असतील, ते सुद्धा कुठेतरी जे विरोधक आहेत ते सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये या विधान भवनाच्या पायऱ्यांवरती निदर्शनांदरम्यान दाखवण्याची शक्यता आहे। कारण प्रकरण फार एकूण सेन्सिटिव्ह असून स्वप्नील, खरं तर वारंवार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती। पहा, काही दिवसांपूर्वी जेव्हा या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सवाल उपस्थित करण्यात आलेला होता, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट वक्तव्य होतं की हा सगळा निर्णय अजितदादांना घ्यायचा आहे असं मुख्यमंत्री म्हणालेले होते। त्यातून आता एक असा अर्थबोध होतोय की मुख्यमंत्र्यांनी तेव्हाच तो चेंडू दादांच्या कोर्टात टाकलेला होता की आपण आपलं म्हणणं काय आहे हे दादांना कळवलेलं आहे, आता दादांनी मुंडेंसंदर्भात निर्णय घ्यायचा आहे। नक्कीच तू सांगते जसं जो चेंडू मुख्यमंत्र्यांनी खरं तर अजित पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस याचे जे राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा आहेत त्यांच्या कोर्टात टाकला होता। मात्र
नाही यानंतर आपण जर बघितलं अजित पवारांनी तोच चेंडू धनंजय मुंडे यांच्या कोर्टात टाकला होता. नैतिकता ओळखून आणि एकूणच ज्या प्रकारे माझ्यावरती आरोप झाले तेव्हा राजीनामा देण्यात आला होता तसंच कुठेतरी धनंजय मुंडे यांनी करावं अशा प्रकारे एक जे सुचवण्याचं वक्तव्य होतं ते कुठेतरी अजित पवार यांनी केलं होतं. सुरुवातीपासूनच वाढता रोष पाहता अगदी स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. या सगळ्या विषयी बोलण्याकरता मॅनेजिंग एडिटर लोकशाही मराठीचे विशाल पाटील सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विशाल सर, काही दिवसांपासूनची जर ही एकूणच क्रोनॉलॉजी पाहता, करुणा मुंडे यांनी केलेलं ट्विट, धनंजय मुंडे यांचा 2च दिवसांपूर्वी राजीनामा मागितलेला आहे, हे केलेलं करुणा मुंडेंनी विधान, काही दिवसांपूर्वी फडणवीसांना जेव्हा सवाल उपस्थित केला की धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात नेमकं काय म्हणणं आहे, त्यावेळी त्यांनी तो चेंडू दादांच्या कोर्टात टाकणं, या सगळ्याचे अर्थबोध आज मात्र जेव्हा हे सगळे ठोकळे एकत्र केले जात आहेत तेव्हा मात्र अनेक घडामोडींची उकल होताना दिसतेय. सर बरोबर आहे. ज्या प्रकारे लाघवी आपण सगळी क्रोनॉलॉजी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, करुणा मुंडे असतील, अंजलीजी दमानिया असतील, त्यांच्या पत्रकार परिषद आत्ताच अवघ्या महाराष्ट्रानं स्वतः देखील पाहिलेली आहे आणि त्यांनी ज्या प्रकारची मागणी केलेली आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये आता लवकरात लवकर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलेली आहे. करुणा मुंडे यांनी तर काल लोकशाही मराठीशी बोलताना थेट दावा केलेला होता की राजीनामा घेण्यात आलेला आहे. राजीनामा घेतल्यानंतरही मात्र अजूनही तो कुणी डिक्लेअर करायचा या संदर्भामध्ये निर्णय होत नसल्या कारणामुळे दिरंगाई होत असल्याचा आरोप हा करुणा मुंडे यांनी लोकशाही मराठीशी बोलताना केलेला होता. अगदी मगाशी अंजली दमानिया यांनी माध्यमांशी बोलताना एक मोठं वक्तव्य केलेलं आहे. ते म्हणजे असं की जर आज राजीनामा घेतला नाही तर मात्र संपूर्ण महाराष्ट्र हा विधान भवनावरती असेल, बडतर्फीचे आदेश दिले गेले नाही तर मात्र अधिवेशन बंद पाडणार असल्याचा थेट इशारा अंजली दमानिया यांनी दिलेला आहे. एकंदरीतच या घडामोडी पाहत असताना एका बाजूला अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, विरोधक चांगलेच आक्रमक झालेले आहेत आणि त्यातच काल हत्या प्रकरणासंदर्भातले अतिशय धक्कादायक पुरावे हे थेट समोर आलेले होते. ज्या प्रकारचा व्हिडिओ काढण्यात आलेला होता त्यातले काही फोटोज शेअर करण्यात आलेले होते आणि ते फोटोज पाहिल्यानंतर अवघा महाराष्ट्र अक्षरशः हादरलेला आहे. तर दुसरीकडे मात्र आता राजीनामा घेतल्यानंतर डिक्लेरेशन संदर्भातला जो करुणा मुंडे यांचा दावा आहे तो तर आपण पाहूच, मात्र दुसरीकडे अंजली दमानिया सातत्यानं जी मागणी करताना दिसून येत आहे त्यांनी आता थेट राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख असलेले अजितदादा पवार यांनाच टार्गेट केलेलं आहे. अजित पवार यांनी राजीनामा घ्यावा आणि बडतर्फीचे आदेश द्यावे अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली होती. बरं, जे कोणी मंत्री पदावरती आहेत, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांच्याकडे होणारी मागणी सातत्यानं आपण पाहतोय, मात्र या संदर्भातला निर्णय घेण्यासाठी केवळ 2 मिनिटं लागतात अशा प्रकारचं वक्तव्य अंजली दमानिया यांनी जरी केलेलं असलं तरी देखील राज्याच्या राजकारणामध्ये आतापर्यंत झालेलं सर्वात मोठं हत्याकांड, त्यामध्ये राजकीय असलेले हितसंबंध, अशा प्रकारे ही सगळी क्रोनॉलॉजी अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलेली होती. मात्र पुराव्यांशिवाय हे सगळं करणं खरोखर शक्य नसतं आणि त्यानंतर काही उदाहरणं देखील देण्यात आलेली होती की एवढे दिवस का लागतात, प्रचंड लोकांचे मेसेजेस आलेले आहेत, अनेक जण रडतायत, अशा प्रकारची भावना ही अंजली दमानिया यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली होती. मात्र या प्रकरणाला आता खरोखर म्हणजे आपण अंतिम टप्प्यात आलेलो आहे की काय, आज कुठल्या प्रकारचा निर्णय होतो हे देखील कळेलच. करुणा मुंडे यांचा दावा कितपत खरा आहे की राजीनामा खरोखर पूर्वीच घेण्यात आलेला होता की आज त्या संदर्भातले आदेश निघतात, विरोधक पुन्हा एकदा सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतात का, सरकारची भूमिका काय असेल त्याकडे एक जबाबदार माध्यम म्हणून देखील लोकशाही मराठीचं लक्ष अशाच प्रकारे असेल. लागवी अगदी विशाल सर, खरं तर काल या सगळ्या मुद्द्यावर तुम्ही जेव्हा वार्तांकन करत होता त्यानंतर सुद्धा आपण बोललो, जी तुमची भावना होती, आपण सगळेच हेलावलो होतं, निशब्द झालेलं होतं, मन हेलावलेलं, संताप येत होती, कडक शासन व्हावं असं प्रत्येकालाच वाटत होतं. पण या सगळ्या मुद्द्यावर मात्र 2 सवाल अद्यापही अनुत्तरित राहत आहेत. जो मुद्दा अंजली दमानिया यांनी आता पत्रकार परिषदेत देखील उपस्थित केला, कराड ज्या बॅरेकमध्ये आहे तो सीसीटीव्ही फुटेज का जारी केलं जात नाही, जी वारंवार देशमुख कुटुंबियांची सुद्धा मागणी आहे, जी अजूनही वाल्मिक कराडला रॉयल ट्रीटमेंट दिली जाते असं त्यांचं म्हणणं आहे, तो सीसीटीव्ही फुटेज का समोर आणलं जात नाही. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, इतक्या सगळ्या घडामोडी घडतात तरी सुद्धा कृष्णा आंधळे का सापडत नाही.
बरोबर आहे. जे दोन महत्वाचे मुद्दे यामध्ये आपल्याला अधोरेखित करावेसे वाटतात ते म्हणजे असं की जो संतोष देशमुख जे आहेत त्यांच्या कुटुंबियांनी केलेला सगळ्यात महत्वाचा दावा आहे की ज्या जेलमध्ये ज्या बरॅकमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत त्या ठिकाणी रॉयल ट्रीटमेंट दिली जाते. खरं तर लागवी ज्यावेळेला अशा सेन्सिटिव्ह प्रकारामधले जे आरोपी असतात त्यांना ठेवण्याची जागा ही खरोखर वेगळी असते. त्या ठिकाणची सेफ्टी सर्वाधिक वाढवलेली असते. मात्र त्या ठिकाणी व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप देशमुख कुटुंबियांनी एका बाजूला केलेला आहे. बरं, अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही हे काम करत नसल्याचा देखील धक्कादायक खुलासा या प्रकरणामध्ये झालेला आहे. खरं खोटं हे आता खरोखर सरकारला माहिती, तिथल्या प्रशासनाला माहिती की का त्या ठिकाणचे सीसीटीव्ही दिले जात नाहीयेत. सीसीटीव्ही दिले असते तर कदाचित जे संशयाचं वातावरण आहे ते दूर करण्यामध्ये यश येऊ शकलं असतं. मात्र ते का अद्यापपर्यंत करण्यात आलेलं नाहीये या प्रश्नाचं उत्तर अखेर सरकारला केव्हा ना केव्हा तर निश्चितच द्यावंच लागेल. तर दुसरीकडे जो दुसरा मुद्दा तुम्ही उपस्थित केलेला होता तो म्हणजे असाच की ज्यावेळेला हे सगळं कव्हरेज आपण करतोय एक माणुसकीच्या नात्यानं जर आपण पाहिलं की कुणाला साधं खर्चटलं तरी आपल्या प्रत्येकाला गहीवरून येताना पाहायला मिळत असतं. खरंय. मात्र ज्यावेळेला अशा प्रकारचा मृत्यू एखाद्या व्यक्तीचा होतो त्याच्या कुटुंबाला काय वाटलं असेल, मृत्यू समयी त्या व्यक्तीच्या भावना नेमक्या काय असतील, अख्खं कुटुंब अख्खं आयुष्य त्याच्या डोळ्यासमोरून गेलेलं असेल आणि त्यानं शेवटीपर्यंत ही याचिका केलेली होती की कुणी मारलं, का मारलं हे मी कुणालाही सांगणार नाही. मात्र आपल्या गावकऱ्यांसाठी एक सरपंच असलेला व्यक्ती ज्यावेळेला अक्षरशः हातपाय पडून आपल्याला मारू नका, आपल्याला जिवंत सोडा, मी या संदर्भात कुठेही वाच्यता करणार नाही हे सांगत असतानाही नराधमांनी केलेलं कृत्य हे अवघ्या महाराष्ट्रासमोर आलं. मात्र ज्या प्रकारे जीव घेण्याचा प्रकार करण्यात आला, जीव घेतला गेला असेल त्याचे आता सगळे पुरावे आल्यानंतर मग आता निर्णय कधी? पण निर्णय घ्यायचा तर हे पोलीस असतील किंवा वेगवेगळ्या यंत्रणा यामध्ये काम करत होत्या. ज्या प्रकारचं 1500 पेक्षा जास्त पानांचं चार्जशीट दाखल करण्यात आलेलं आहे त्यामध्ये असलेले जे महत्वपूर्ण पुरावे आहेत हे समोर आलेले असताना देखील का निर्णय घेण्यासाठी इतका कालावधी लागतोय? सरकारवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या या प्रश्नांना आता सामोरं जावंच लागेल. विविध सामाजिक कार्यकर्ते असतील, स्वतः करुणा मुंडे असतील, अशा अनेकांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अनेक वेळेला पाठपुरावा केलेला होता. जबाबदार माध्यमांनी देखील या सर्व गोष्टी अक्षरशः नेटानं लावून धरलेल्या होत्या. यामध्ये विरोधकही तितक्याच प्रकारे आक्रमक झालेले होते. बजरंग सोनवणे असतील, सुरेश धस असतील, अशा प्रकारच्या नेते मंडळींनी, लोकप्रतिनिधी देखील सातत्यानं या गोष्टींचा पाठपुरावा करताना दिसून आले. केवळ आपल्याला काही गोष्टींसाठी थांबावं लागतं. पुरावे येणं असेल, ते शासकीय दृष्ट्या मांडणं असेल, त्याची मांडणी योग्य पद्धतीनं करून ती केस तयार करणं, चार्जशीट दाखल करणं याला लागलेला वेळ असेल. मात्र एक आहे की यंत्रणेनं देखील त्यांना लागणाऱ्या वेळेच्या आतच हे सगळं पूर्ण केलेलं आहे. यंत्रणेलाही दोष देऊन चालणार नाही, कारण त्या ठिकाणी यंत्रणा देखील सगळा तपास करत असते, सगळे पुरावे गोळा करत असते आणि त्यानंतर मग सत्य काय ते समोर आणलं जात असतं. जो तुम्ही महत्वाचा प्रश्न उपस्थित केला की एक आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही का सापडत नाहीये. खरोखर आहे, जर या प्रकरणामधल्या अनेकांना पकडण्यात आलेलं होतं, मास्टर माइंड ज्याचा उल्लेख त्या चार्जशीटमध्ये करण्यात आलेला आहे त्याला अटक होते, मात्र कृष्णा आंधळे आहे कुठे याचं देखील उत्तर द्यावंच लागेल. म्हणजे विशाल सर, माफ करा, काही सेकंद तुम्हाला थांबवते. एक महत्वाची बातमी समोर येते. धनंजय मुंडे थोड्याच वेळात राजीनामा देणार असल्याचं सूत्रांकडून कळत आहे. या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी, थोड्याच वेळात धनंजय मुंडे राजीनामा देणार असल्याची बातमी समोर येते. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. 11 वाजता कामकाज सुरू होणार आहे, पण त्यापूर्वीच हा राजीनामा येण्याची शक्यता दाट आहे. विशाल सर, काही सेकंद तुम्हाला थांबवते, माफ करा. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी चेतन ननावरे जोडले गेलेले आहेत. चेतन, या घडीची महत्वाची बातमी, अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच आता मुंडे राजीनामा देणार असल्याचं कळतंय. काय अपडेट आहे? कारण ज्या प्रकारचे आरोप सुरुवातीपासून वाल्मिक कराडांनी या प्रकरणामध्ये होत होते, ज्या प्रकारचे फोटोज काल या संदर्भातील सीबीआय बाहेर पडलेले आहेत आणि या फोटोनंतर एकंदरीतच या प्रकरणाची गंभीरता किती वाढलेली आहे याची कल्पना सर्वांनाच आहे. आणि म्हणूनच आधीपर्यंत जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने अजित पवारांना सांगत होते की या संदर्भात ठोस पुरावे आल्यानंतर राजीनामा घेण्याचा अधिकार सर्वस्वी पक्षश्रेष्ठी म्हणून तुमचा असेल. मात्र काल एकंदरीत या प्रकरणाने वेगळं वळण घेतलेलं आहे आणि काल झालेल्या बैठकीमध्ये स्वतः फडणवीसांनी मुंडेंना आजच तुम्ही राजीनामा द्यावा या संदर्भातील आदेश दिलेले आहेत. आणि एकंदरीतच या आदेशानंतर आज अवघ्या काही तासांमध्ये पुढील
धनंजय मुंडे आहेत ते आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देशील अशी माहिती सूत्रांकडून समजत आहे. त्यामुळे आता या नैतिकतेला जागृत होऊन कुठेतरी मुंडे आपला राजीनामा देणार का याकडे आपलं लक्ष असेल. लागवी सगळ्या संदर्भात धनंजय मुंडे राजीनामा देण्यापूर्वी देवगिरीवर काही जाणार आहेत का, दादांची काही भेट घेणार आहे का, की थेट राजीनामा सुपूर्द केला जाईल, काही संकेत मिळत आहेत का? निश्चित आत्ताची जी माहिती समोर येत आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत ते मंत्रालयात पोहोचलेले आहेत आणि आपलं दैनंदिन कामकाज आटपून ते आता लवकरच विधिमंडळात पोहोचणार आहेत विधानसभा कामकाजासाठी. मात्र या दरम्यान आता धनंजय मुंडे मंत्रालयात जाऊन आपला राजीनामा देत आहेत की थेट विधिमंडळामध्ये आपला राजीनामा सुपूर्द करतायत हेही पाहावं लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इतक्या झालेल्या आरोपांनंतर तरी मुंडे राजीनामा देणार की पुन्हा आपल्या मंत्रिपदावर ठाम राहणार, कारवाईच्या प्रतीक्षेत राहणार हेही पाहणं महत्वाचं असेल. कारण अद्याप मुंडेंनी ज्या प्रकारे आतापर्यंत दावा केलेला आहे आपण कुठल्याही प्रकरणामध्ये दोषी नाहीये, आपल्यावरती फक्त आरोप होत आहेत, त्यामुळे जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत तरी मी राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता. आपल्यासोबत या सगळ्याविषयी बोलण्याकरता मॅनेजिंग एडिटर लोकशाही मराठीचे विशाल पाटील सर सुद्धा जोडले गेलेले आहेत. विशाल सर, नुकतंच तुम्ही ऐकलं असेल चेतन नेमकं काय सांगत होता. या सगळ्याविषयी कालपासून लोकशाही मराठी सातत्यानं ही बातमी दाखवत आहे, पण ही बातमी दाखवत असताना आपण भान ठेवून ही बातमी जनतेसमोर मांडलेली आहे. देशमुख कुटुंबियांच्या वेदना आहेत सर, या सहवेदना आता तमाम महाराष्ट्राच्या झालेल्या आहेत. केवळ संवेदना नाही तर या सहवेदना झालेल्या आहेत. अवघा महाराष्ट्र निशब्द झालेला आहे. आता मात्र बातमी समोर येते की धनंजय मुंडे राजीनामा देणार आहेत, पण केवळ राजीनामा दिला जाईल का, की पुढे नेमका काय होईल या सगळ्या संदर्भात सुद्धा आता विरोधकांकडून आवाज उठवला जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. राजीनामा दिल्यावर प्रश्न सुटणार आहे का, की पुढे या सगळ्या संदर्भात काही ठोस उपाययोजना करणं काळाची गरज आहे? बरोबर आहे लागवी, ज्या प्रकारे तुम्ही मगाशी उल्लेख केला आणि चेतन यांनी देखील अपडेट दिलेले आहे की काही क्षणामध्ये धनंजय मुंडे हे राजीनामा देण्याची शक्यता आहे. एका बाजूला देवेंद्रजी फडणवीस म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि राज्यपाल या संदर्भातला निर्णय कशा प्रकारे घेणार, कोण या संदर्भात जाहीर करणार हे देखील बोललं जात असताना दुसरीकडे हे समोर आलेले पुरावे आणि त्यानंतर वाढणारा राजकीय दबाव हे सगळं पाहता आता धनंजय मुंडेंना नैतिकतेच्या आधारावरती हा राजीनामा देण्याची अखेर वेळ आलेली आहे असंच म्हणावं लागेल. कारण नैतिकता राजकारण्यांसाठी अतिशय महत्वाची झालेली आहे आणि आपले राज्यकर्ते कशा प्रकारे राज्य चालवतायत जर या संदर्भात मोठी कारवाई केली गेली नाही तर मात्र एक वेगळा मेसेज हा सध्या समाजामध्ये दिला जाऊ शकतो. समाजातल्या भावना जास्त भडकलेल्या आहेत कारण ज्या प्रकारे क्रूरतेनं ही संपूर्ण हत्या घडवून आणण्यात आलेली होती, मास्टरमाइंड कोण होता हे सगळं धडधडीत समोर आलेलं असताना देखील का मात्र त्या संदर्भातला निर्णय घेण्यात इतकी टाळाटाळ करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी मुंडेंना आजच राजीनामा द्यायला सांगितलेला आहे का हे देखील स्पष्ट होईल. कारण आता धनंजय मुंडेंचा प्रश्न हा केवळ त्यांच्या पक्षापुरता मर्यादित राहिलेला नसून मंत्रिमंडळामध्ये समावेश असलेलं एक मोठं नाव म्हणजे धनंजय मुंडे. धनंजय मुंडेंकडे सरकारनं दिलेली मोठी जबाबदारी आणि त्यानंतर आता नैतिकतेच्या आधारावरती दिला जाणारा राजीनामा, त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या प्रेक्षकांचं लक्ष लागून असणार आहे की या संदर्भात सरकार काय निर्णय घेतं. सरकार आज ज्या प्रकारचा निर्णय घेईल तशाच प्रकारचा मेसेज हा आता समाजामध्ये देखील जाणार आहे. किती संवेदनशीलता आपल्या सरकारमध्ये आहे, किती नैतिकता आता शिल्लक राहिलेली आहे हे देखील स्पष्ट होणार आहे. आणि मग हा राजीनामा दिल्यानंतर पक्षांतर्गत एखादी मोठी कारवाई केली जाते का, पक्षांतर्गत एखादा मोठा निर्णय घेतला जातो का याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असेल. मात्र या दबावासमोर आता सरकारला निर्णय घेणं हे क्रमप्राप्त झालेलं आहे आणि जर निर्णय घेतला नाही तर मात्र त्याचे काय पडसाद उमटू शकतात हे अवघा महाराष्ट्र या क्षणी देखील आपण सगळेजण पाहतो आहोतच. निश्चित. विशाल सर, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. मॅनेजिंग एडिटर विशाल पाटील यांनी या सगळ्या संदर्भात अधिक विस्तृतपणे मतं मांडलेली आहेत. या सगळ्याचे कंगोरे पुन्हा एकदा समजून सांगितलेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनंजय मुंडे राजीनामा देणार असल्याची सूत्रांची बातमी आहे. या घडीची महत्वाची बातमी, अगदी थोड्याच वेळात धनंजय मुंडे राजीनामा देणार असल्याचं कळतंय.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 11 वाजता सुरुवात होते आणि त्यापूर्वीच ही बातमी आता समोर येताना दिसतेय। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याकरता विरोधक सातत्यानं आग्रही होते। स्थगन प्रस्ताव सुद्धा मांडला जात होता। आता या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया सुद्धा उमटत आहेत। अगोदर सांगितलेलं आहे की 2 दिवसापूर्वी जे राजीनामा आहे हे घेतला गेलेला आहे। करुणा मुंडे यांचं हे वक्तव्य कालच लोकशाही मराठीशी बोलताना करुणा मुंडे यांनी स्पष्टच केलं होतं की धनंजय मुंडे यांचा राजीनामा आधीच घेतलेला आहे असं करुणा मुंडे यांनी स्पष्ट केलेलं होतं। या सगळ्याविषयी बोलण्याकरता खासदार बजरंग सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सोनावणेजी, जी वारंवार मागणी केली जात होती धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची, त्या संदर्भात आता बातमी येते मुंडे थोड्याच वेळात आपला राजीनामा सुपूर्द करतायत। बघा, बीड जिल्ह्यामध्ये ही घटना अतिशय दुर्दैवी घडली। माणुसकीला न शोभणारी क्रूर पद्धतीने हत्या जी झाली, या हत्याला जवळजवळ 90 दिवस उलटून गेलेले आहेत। ही हत्या झाल्याच्या नंतर काल जे फोटो बघितले, हृदयाला पीळ पिडते, तोंडातून शब्द निघत नाही, शब्दाच्या अगोदर डोळ्यात पाणी येतं। एवढी वाईट कृत्य या नराधमाने केलंय आणि यांच्यासाठी ज्याने कोणी मदत केली असेल या सर्वांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे। यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, यांच्यावर मोकोका लागला पाहिजे, यांना सर्वांना सुद्धा उचलून जेलमध्ये टाकलं पाहिजे। याने कुणी जेलरला फोन केला, कुणी न्यायालयीन कोठडीमध्ये फोन केला, कुणाचं प्रेशर होतं, कुणाच्या फोनला लावून कोण बोलत होतं, ह्या सर्व गोष्टीच्या घटना आहेत। जेलमध्ये सीसीटीव्ही सुद्धा बंद होते। एवढी वाईट प्रवृत्तीचे हे लोक आणि याच्यामध्ये दररोज मी माध्यमाचे ऐकतोय कुणीतरी राजीनामा मागते। एवढ्या लोकांनी राजीनामा मागितला, झाला का? आज पण, काल पण, परवा पण आमच्या करुणाताईंनी त्यांच्या पतिराज राजीनामा देणार आहेत, 3 तारखेला मंजूर होणार आहे असं सांगितलं, गेली 3 तारीख। काल पण म्हणले की आता होणार आहे, संध्याकाळी होणार आहे। आज पण सकाळी 7 वाजल्यापासून मी तुमच्या सर्व माध्यमाला एवढं झगडताना बघतोय। एवढा तुम्ही किती संवेदनशील आहात? त्यांना संवेदनशीलताच राहिलेली नाही राजकारण्यांना। एवढे दिवस एवढा वेळ का घेतायत? जर करायचंय तुम्हाला, जर खरंच करायचंय आणि महाराष्ट्रातल्या जनतेला दाखवून द्यायचंय की आम्ही खऱ्या अर्थानं नीतिमत्तेनं काम करणारे आहोत, आता नीतिमत्ता नाही राहिली वगैरे वगैरे, त्यांच्या सत्ताधारी आमदारांनी सांगितलं, मला या राजीनामा नीतिमत्ता याच्यावर नाही, यांना संवेदनशीलता सुद्धा नाही, हे काहीच नाही। एवढं वाईट आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याविषयी चांगलं ऐकत होतो, मला काय प्रत्यक्ष त्यांना कधी आणखी भेटता आलं नाही मुख्यमंत्री झाल्यावर आता, पण या सर्व गोष्टीतून मुख्यमंत्री महोदयाला माझी विनंती आहे की बाबा तुम्ही आता तरी एकदा सांगा की मी याला बडतर्फ केलंय किंवा राजीनामा दिलाय। अरे ह्याच्यावर न्यूजच्या प्रतिक्रिया घेणं, माध्यमांना झगडणं कवर या सर्व लोकांनी। आज बीड बंदची हाक सुद्धा सर्व बीड जिल्ह्यातल्या लोकांनी, जनतेनं दिलेली। आज एवढं जर सगळं होतंय तर या सर्व घटनेमध्ये आता तरी कुठंतरी एकदा सांगा जनतेला आणि लवकर हे करा। आज यांचा खास माणूस येणार, माध्यमाला सांगतात, आज हे इथं बसले, ही इथं सांगणार, हे सांगणार, हे कवर 5 मिनिट 2 मिनिटाचं काम आहे, पण नाही होत। आणि हे म्हणतं ह्याच्यावर ढकलतंय, ती म्हणते त्याचा अधिकार आहे, ती म्हणते त्याचा अधिकार आहे। पण संसदीय कामकाजामध्ये मला जेवढा अभ्यास आहे त्याच्यातल्या आधारावर सांगतो की राजीनामा कुण्या मंत्र्याचा मागून घेऊन मंजूर करणं किंवा त्याला डायरेक्ट बडतर्फ करणं, या दोन्ही गोष्टीचा अधिकार कुणाचा आहे? ते मुख्यमंत्री महोदयाचा आहे। आणि मुख्यमंत्री महोदय, तुम्हाला कळालं नाही, आम्हाला फोटो यायला सांगितले 100 दिवस लागले, पण तुम्हाला तर कळाले असतील ना फोटो तुमच्या यंत्रणेकडे, तुम्ही गृहमंत्री आहात। सोनावणेजी, अशी बातमी समोर येते, सोनावणेजी अशी बातमी समोर येते की धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात सुरुवातीपासूनच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रहीच होते। मुख्यमंत्र्यांची मागणी होती की धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, पण असंही कळतंय या सगळ्याला दादा आणि स्वतः धनंजय मुंडे अनुकूल नसल्याचं सुद्धा कळत होतं आणि त्याकरता इतका सगळा विलंब झाला अशी चर्चा आता होतीये। नाही, हे बघा मॅडम, ही जर बातमी अधिकृत असेल तर आपण बोलूयात। त्याला मी त्याच्यावर प्रतिक्रिया देताना मला वाटतंय की कुठल्या तरी सूत्रांनी आपण म्हणतात त्याच्यावर बोलणं मला एक संयुक्तिक वाटत नाही। आज मला बोलताच येत नाही धनंजय देशमुख या प्रकरणामध्ये। आणि आपल्याला पण विनंती की धनंजय देशमुखच्या कुटुंबाची प्रतिक्रिया घ्यायला आजच्या दिवस कुणी माध्यमांनी जाऊ नये, एवढी माझी हात जोडून विनंती आहे। अरे या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री आग्रही होते, उपमुख्यमंत्री नव्हते, ही नव्हते, ती नव्हते, काय मुख्यमंत्र्याला अधिकार नाहीये? म्हणजे तुम्ही असं सांगा, मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं पाहिजे की मला याचा अधिकार नसल्यामुळे मी घेऊ शकलो नाही। हा,
तर तुम्ही आग्रही होता, तर मग आज जसे तुम्ही आता सांगताय, तुम्ही जी माध्यमं सगळे दाखवताय की हे आत्ताच्या आता होणार आहे, यांची रात्री बैठक झाली, मग ही 3 महिन्यापूर्वी ज्या दिवशी घटना घडली, ज्या दिवशी लोक मागत होते, यांचे भारतीय जनता पार्टीचे 4 आमदार स्टेजवर येऊन अगदी सोनावणेची मुद्दा लक्षात येतोय. धन्यवाद संवाद साधल्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.